नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका परातीमध्ये आपल्याला अर्धा कप बेसन पीठ घ्यायचं आहे। 1 कप तांदळाचे पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता काही मसाले यात घालूया। 1 चमचा लाल तिखट घालूया, पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, 1 चमचा धणे पावडर घालूया, 1 चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे, पाव चमचा हिंग घालायचा आहे, 1 चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे। काळी मिरी पावडरमुळे या पदार्थाला खूप छान चव येते। पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि मोठे 2 चमचे यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे। आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालूया। आता हा पदार्थ खुसखुशीत आणि क्रिस्पी तयार होण्यासाठी इथे मी पोहे खाण्याचे 3 चमचे बटर घेतलं। बटर आपल्याला वितळून घ्यायचे आणि या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। बटर ऐवजी तुपाचा किंवा तेलाचा वापर सुद्धा करू शकता, पण बटर घातल्यामुळे हा पदार्थ जास्त खुसखुशीत तयार होतो। आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे। बघा मी याला मिक्स करून घेतलं। आता याची पिठाची मूठ बांधून बघायची। अशी मूठ जर बांधली गेली तर समजायचं बटरचं मोहन या पिठामध्ये अगदी परफेक्ट झालेलं आहे। तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी पाणी हलकं गरम करून घेतलेलं होतं। पाणी इतपत गरम आहे हाताला चटका सहन होईल एवढंच मी पाणी गरम केलेलं होतं। थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं पीठ मळून घ्यायचं। पीठ जास्त सैल पण मळायचं नाही आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही, मीडियम थिकनेसचं पीठ मळून घ्यायचं। बघा अशा पद्धतीचं। इथे आज आपल्याला बेसन पिठाची चकली बनवायची आहे। तर पिठामधील अर्धा पोर्शन पिठाचा घ्यायचा, याला हाताने छान मळून घ्यायचं। असे याला मळून घेतल्यामुळे पिठातला चिकटपणा येतो आणि चकली साच्यामधून गाळताना अजिबात तुटत नाही। आता मी याला मळून घेतलं। याचा आपल्याला अशा पद्धतीचा रोल तयार करून घ्यायचा आहे। आता चकली तयार करण्यासाठी इथे मी साचा घेतलेला आहे। याला स्टार शेपची थाळीही लावून घेतलेली आहे। आता याला आपल्याला आतमधून तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। आता हे तयार करून घेतलेलं चकलीचं पीठ आपल्याला यामध्ये असं दाबून भरून घ्यायचंय आणि हा साचा बंद करून घ्यायचा आहे। चला आता लगेच आपण चकली बनवायला सुरुवात करूयात। आता चकली तयार करण्यासाठी इथे मी एक पसरट ताट घेतलेलं आहे। यावरती आपल्याला चकलीही गाळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता चकली गाळताना अजिबात कुठेही तुटत नाहीये आणि मस्त अशी काटेदार चकलीही तयार होत आहे। चकलीचा शेवटचा वेढा आपल्याला असा याला चिटकवून घ्यायचा आहे, म्हणजे चकली ही तेलामध्ये घातल्यानंतर तुटणार नाही। मस्त अशी पहिली चकली तयार झाली। अशाच पद्धतीने दुसरी चकली सुद्धा तुम्हाला तयार करून दाखवत आहे। बघा अगदी परफेक्ट अशा गोलाकार दोघी चकल्या तयार झाल्या। ह्या चकल्या आपल्याला 2 किंवा 3च तयार करून घ्यायच्या आहे, जास्त चकल्या बनवून ठेवायच्या नाही। 2 किंवा 3 चकल्या बनवल्या की लगेच आपल्याला यांना फ्राय करायला घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी तेल हे मीडियम टेम्परेचरवरती गरम करून घेतलेलं आहे। आता चकल्या उलथण्यावरती ठेवायच्या आणि तेलामध्ये सोडून घ्यायच्या, म्हणजे चकल्या तेलामध्ये घालताना तुटत नाहीत। आता या चकल्या आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। चकली अशी तेलामध्ये घातल्यानंतर यावरती भरपूर सारे बबल्स दिसतात। यावरचे बबल्स कमी झाल्यावरती आपल्याला चकली ही उलटून घ्यायची। बघा चकलीवरचे बबल्स कमी झाले। आता चकली उलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने देखील हिला फ्राय करून घ्यायचं। इथे मी या चकल्या दोघी साईडने फ्राय करून घेतल्या। चकलीशी फ्राय झाल्यानंतर तळाला जाऊन बसते आणि या चकलीवरचे बबल्स सुद्धा कमी होतात। हे बघा अशा पद्धतीने यावरनं समजायचं चकल्या फ्राय झालेल्या आहे। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी छान अशा क्रिस्पी कुरकुरीत चकल्या तयार झालेल्या आहेत आणि तुमच्या लक्षात आलं असेल ही चकली अजिबात तेलकट तयार झालेली नाहीये। अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या तयार करून घेतल्या। ही चकली अगदी झटपट तयार होते, चवीला तर अगदी भन्नाट लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं चकली अगदी हलकी फुलकी तयार होते आणि अजिबात तेल पीत नाही। मी तुम्हाला ही चकली तोडून दाखवते। बघा अगदी छान क्रिस्पी कुरकुरीत अशी ही चकली तयार झाली। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी परातीमध्ये आपल्याला 1 कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। जे आपल्या रोजच्या वापरातील बेसन पीठ आहे तर तेच इथे वापरलेलं आहे। या बेसन पिठाला रेवाळ आणि दाणेदार टेक्स्चर येण्यासाठी यामध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि पोहे खाण्याचे 3 चमचे यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे। असं दूध आणि तूप यामध्ये घालून घेतल्यामुळे आपल्या या बेसन पिठाला रेवाळ आणि दाणेदार टेक्स्चर येण्यास मदत होते।
आता याला छान आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। दूध आणि तूप छान या पिठाला लागलं गेलं पाहिजे। बघा मी याला मिक्स करून घेतलं। सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता पिठाला छान रेवाड आणि दाणेदार टेक्स्चर हे आलेलं आहे। आता हे तयार करून घेतलेलं बेसन पीठ आपल्याला एका चाळणमध्ये काढायचंय आणि याला अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे। असं याला चाळून घेतल्यामुळे आपल्याला एकसारखं दाणेदार असं हे बेसन पिठाचं पीठ मिळतं। बघा इथे मी हे पीठ व्यवस्थित छान असं चाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्याला अगदी एकसारखं दाणेदार असं हे पीठ मिळालेलं आहे। जसं आपला जाड रवा असतो तशाच पद्धतीच्या टेक्स्चरचं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता पुढची प्रोसेस बघूयात। आता एका पॅनमध्ये अर्धा कप साखर घालायची आहे आणि त्याच कपाने अर्धा कप आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे। साखर आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला एकसारखं ठेवायचं आहे। आता यामध्ये 10 ते 12 केशरच्या काड्या घालूया। जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही ते येलो फूड कलर सुद्धा वापरू शकता। आता हा पॅन गॅसवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला फक्त साखर ही पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे। अजिबात साखरेचा पाक हा तयार करायचा नाहीये। बघा साखर छान या पाण्यामध्ये विरघळलेली आहे आणि यामध्ये केशरच्या काड्या घातल्यामुळे याला रंग खूप छान आलेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि पुढची प्रोसेस बघूया। आता कढईमध्ये आपल्याला अर्धा कप साजूक तूप घालायचं आहे। तूप गरम करून घ्यायचं आहे। आता तूप छान गरम झालं। यामध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे आपल्याला जाड रवा घालायचा आहे। आता हा रवा आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बघा इथे मी रवा सुगंध येईपर्यंत भाजून घेतला। आता यामध्ये आपल्याला हे तयार करून घेतलेलं दाणेदार बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे बेसन पीठ छान भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे। जसं जसं हे बेसन पीठ भाजलं जातं तसं तसं यातून तूप सुटायला सुरुवात होते आणि हे जे मिश्रण आहे तर ते सुद्धा फेसाळलेलं दिसायला लागतं। सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता या मिश्रणाला छान तूप सुटलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे तर ते सुद्धा फेसाळलेलं तयार झालेलं आहे। आता पुन्हा याला आपल्याला 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे हलकासा रंग चेंज होईपर्यंत। बघा मी याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। हलकासा गुलाबी रंग असा या बेसन पिठाला आलेला आहे। एवढंच आपल्याला याला भाजून घ्यायचंय। आता हे बेसन पिठाचं मिश्रण तयार झालं। यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचंय। दूध असं आपल्याला थोडं थोडं घालायचंय। एका वेळेस जास्त दूध घालायचं नाही। थोडं थोडं दूध यामध्ये घातल्यामुळे हे मिश्रण जास्त दाणेदार तयार होण्यास मदत होते। बघा आता यामध्ये मी सर्व दूध घालून घेतलेलं आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल इथे आपलं हे जे मिश्रण आहे ते छान असं दाणेदार तयार झालेलं आहे। इथे आज आपण बेसन पिठाचा शिरा तयार करत आहोत। तर हे दूध घालून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती पुन्हा भाजून घ्यायचं आहे। असाला भाजून घेतल्यामुळे दुधाचा फ्लेवर यामध्ये खूप छान उतरतो। आता मी याला भाजून घेतलं। आपण जे साखरेचं पाणी तयार करून घेतलं होतं तर ते यामध्ये आपल्याला 2 बॅचेसमध्ये घालून घ्यायचं आहे। असं यामध्ये पाणी घातल्यानंतर लगेच बेसन पीठ हे पूर्ण पाणी शोषून घेतो। आता हे उरलेलं जे पाणी आहे तर ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। तुम्हाला हे मिश्रण थोडंसं सैलसर वाटत असेल पण जसं जसं हे मिश्रण शिजलं जातं तसं तसं हे घट्टसर व्हायला सुरुवात होते। बघा मी याला छान शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं हे मिश्रण घट्टसर असं तयार झालेलं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचे 2 मिनिटांसाठी आणि एक वाफ यावरती काढून घ्यायची। 2 मिनिटांनंतर बघू शकता यावरती छान एक वाफ आलेली आहे। इथे आपला जो शिरा आहे बेसन पिठाचा तो तयार झालेला आहे। आता याला मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेले बदाम आणि काजूचे काप घालून घ्यायचे आहे। ड्रायफ्रुट्स तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे। याला मिक्स करून घ्यायचं। वेलची पावडर अशी शेवटी घालायची म्हणजे शिऱ्यामध्ये वेलची पावडरचा सुगंध हा शेवटपर्यंत टिकून राहतो। इथे आपला छान असा दाणेदार बेसन पिठाचा शिरा तयार झालेला आहे। गॅस बंद करून घेऊया। बघा मस्त दाणेदार असा हा शिरा तयार झाला। दिसायला एवढा सुंदर दिसतो त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतो। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा कप यामध्ये जाड रवा घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये अर्धा कप आपल्याला दही घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला याला मिक्स करून घेऊयात। यावरनं अंदाजा येईल यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे।
असं थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेतलं. त्याच्या गुठळ्या तयार होत नाही आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होतं. बघा इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे. आणि हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या कपाने बेसन पीठ घेतलं होतं त्याच कपाने 1 कप पाणी घेतलं होतं, तर त्यातील पाव कप पाणी हे शिल्लक राहिलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटांसाठी आपल्याला हे बॅटर भिजण्यासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. ताटामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे आणि तेल लावून ताटाला ग्रीस करून घ्यायचं आहे. कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे. यामध्ये एक रिंग ठेवायची आहे. रिंग नसेल तर तुम्ही ते डब्याचं झाकण सुद्धा वापरू शकता. आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. पाणी गरम झाल्यावरती तेल लावून घेतलेलं हे ताट आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचं आहे. आता 10 मिनिट इथे झालेले आहे आणि इथे आपलं हे बॅटर सुद्धा चांगलं भिजलं गेलेलं आहे. यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. हळद अगदी कमीच वापरायची, जर हळद जास्त झाली तर ढोकळ्यावरती लाल पॅचेस पडतात. 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि 1 चमचा आल्याची पेस्ट घालून घ्यायची आणि पोहे खाण्याचे 2 चमचे यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे. तेल घातल्यामुळे ढोकळा घशामध्ये अडकत नाही आणि अगदी छान मऊ लुसलुशीत जाळीदार असा तयार होतो. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ढोकळा मऊ लुसलुशीत स्पंजी तयार होण्यासाठी यामध्ये 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालायचा आहे आणि अगदी पटकन हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. आता वेळ न वाया घालवता लगेच हे बॅटर आपल्याला ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती हा ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. इथे मी हा ढोकळा 10 मिनिटं शिजवून घेतलेला आहे. आता आपण यावरचं झाकण काढूया. बघू शकता मस्त असा ढोकळा टम्म फुगून वर आलेला आहे. याला चेक करून घ्यायचे. टूथपिक अगदी क्लीन निघत आहे, याचा अर्थ ढोकळा इथे आपला शिजला गेलेला आहे. आता हा ढोकळा आपल्याला हलका थंड करून घ्यायचा आहे. ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण यासाठी तडका तयार करून घेऊया. पॅनमध्ये 3 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल कडकडीत गरम झाल्यावरती यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडल्यावरती यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे. 4 ते 5 हिरवी मिरची घालायची आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि 1 ते 2 मिनिटं ही फोडणी आपल्याला तेलावरती चांगली परतून घ्यायची आहे. आता ही तयार करून घेतलेली फोडणी आपण ढोकळ्यावरती घालून घेऊया. असा हा बेसन पिठाचा ढोकळा अगदी झटपट तयार होतो आणि चवीलाही अगदी छान लागतो. आता आपण याला कट करून घेऊयात. ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाजा येत असेल हा ढोकळा अतिशय छान मऊ लुसलुशीत स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे. मी तुम्हाला ढोकळ्यातील एक पीस काढून दाखवते. बघा ढोकळ्याला छान जाडी पडलेली आहे आणि छान असा मऊ लुसलुशीत असा स्पंजी सॉफ्ट ढोकळा तयार झालेला आहे. हा ढोकळा चवीला अगदी छान असा तयार होतो. तुम्ही हा ढोकळा मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता आणि नाश्त्याला सुद्धा तयार करून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घ्यायचे. अर्धी वाटी यामध्ये जाड रवा घालायचा आहे. 2 चमचे यामध्ये आपल्याला नाचणीचं पीठ घालायचं आहे. 2 चमचे ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता अर्धी वाटी यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. पाव वाटी यामध्ये आपण मकीचे दाणे घालूया. पाव वाटी किसून घेतलेलं गाजर घालायचं आहे. पाव वाटी यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे. भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये कमी जास्त करू शकता. 1 चमचा बारीक कापून घेतलेली आपल्याला मिरचीचे काप घालायचे. 1 चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे. 1 चमचा जिरं घालूया आणि पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे. पाव चमचा गरम मसाला पावडर घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे. यावरनं अंदाजा येईल यामध्ये किती पाणी घालायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. बघा इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या. अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. आता हा पदार्थ जास्त चवीला भन्नाट लागण्यासाठी आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. तर इथे मी 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं. यामध्ये पाव चमचा मोहरी घातली. चिमूटभर हिंग घातला. अर्धा चमचा जिरं घालून घेतलं. 1 चमचा यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहे. तीळ घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि 1 ते 2 सेकंद याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आता ही तयार करून घेतलेली फोडणी आपल्याला या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि याला मिक्स करून घेऊयात.
यावरती झाकण ठेवायचं आहे 10 मिनिटांसाठी आणि हे बॅटर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे। इथे 10 मिनिट झालेले आहे आणि इथे आपले हे बॅटर चांगलं भिजलं गेलेलं आहे। बॅटरची थिकनेस पुन्हा बघून घ्या, अशा पद्धतीची आहे। जर तुमचं बॅटर खूप घट्ट झालं असेल तर 1 ते 2 टेबलस्पून पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता। आता आप्पे टम्म फुगण्यासाठी यामध्ये आपल्याला 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालून घ्यायचा आहे आणि बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चला आता आपण आप्पे बनवायला सुरुवात करूयात। तर त्यासाठी आप्पे पात्र गरम करून घेतलं, यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। आता तयार करून घेतलेलं आप्यांचं मिश्रण आपल्याला या आप्पे मोल्डमध्ये फिल करून घ्यायचं आहे। इथे मी हे मिश्रण आप्पे मोल्डमध्ये फिल करून घेतलेलं आहे। आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचे आणि गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला हे आप्पे एका साईडने भाजून घ्यायचे आहे। इथे 5 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आप्पे मस्त एका साईडने भाजून झालेले आहे। आप्पे मस्त छान टम्म फुगून वर आलेले आहे। आता आपण हे आप्पे पलटी करून घेऊयात। बघा, आप्यांना मस्त एका साईडने रंग आलेला आहे आणि छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे आप्पे छान तयार झालेत। आता आप्यांची दुसरी साईड देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे। इथे मी हे आप्पे दोघी साईडने चांगले भाजून घेतले। आता आपण यांना काढून घेऊयात। इथे आपले स्पंजी आणि सॉफ्ट असे हे आप्पे तयार झाले। हे आप्पे चवीला अगदी भन्नाट लागतात। तुम्ही यांना नाश्त्यालाच काही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घातले। तेल छान गरम झाले की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी छान फ्राय झाली की 1 चमचा यामध्ये आपण जिरं घालूया। पाव चमचा हिंग घालायचे आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आणि 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे। आता हे सर्व जिन्नस 1 ते 2 मिनिटं तेलावरती छान परतून घ्यायचे आहे। आता हे सर्व जिन्नस परतून घेतले की यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे। इथे आज आपण ब्रेड पकोडा तयार करणार आहोत, तर त्यासाठी आधीच मी बटाटे उकळून घेतले आणि त्यांना मॅश करून घेतलेले आहे। तर बटाट्याच्या हिशोबाने आपल्याला फोडणीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने। आता याला छान मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता उकळून घेतलेला आपल्याला बटाटा घालायचा आहे। बटाटा छान या फोडणीमध्ये आता आपण मिक्स करून घेऊयात। आता बटाटा फोडणीमध्ये छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपली ब्रेड पकोड्यासाठीची स्टफिंग तयार झालेली आहे। आता एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता थोडं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं पाणी घालून बॅटर तयार केल्यामुळे या बॅटरमध्ये गुठळ्या तयार होत नाहीत। आता इथे मी बॅटर छान तयार करून घेतले। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता इथे मी 1 ब्रेड घेतलेला आहे। ब्रेड आपल्याला अशा पद्धतीने मधून कापून घ्यायचं आहे। आता एका ब्रेडच्या या स्लाइसवरती आपल्याला बटाट्याची भाजी अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्या ब्रेडची स्लाइस यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे। आता लगेच आपल्याला हा ब्रेड बेसन पिठाच्या या बॅटरमधून डीप करून घ्यायचा आहे आणि आता लगेच याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे मी आधीच तेल छान गरम करून घेतलेलं होतं। यामध्ये हा ब्रेड पकोडा घालायचा आणि दोघी साईडने छान आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे। इथे मी हा ब्रेड पकोडा दोघी साईडने छान फ्राय करून घेतलेला आहे। अगदी मस्त हा ब्रेड पकोडा तयार झालेला आहे। तर इथे आपला हा ब्रेड पकोड्याचा नाश्ता तयार झालेला आहे। लहान काही मोठ्यांना सुद्धा हा ब्रेड पकोडा खूप आवडतो। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नाश्त्याला हा पदार्थ तयार करून घेऊ शकता। प्रकार क्रमांक 6। सगळ्यात आधी आपल्याला वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी इथे मी 6 ते 7 हिरवी मिरची घेतलेली आहे, 15 ते 20 लसणच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि 1 इंच आल्याचे काप घेतलेले आहे। आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। यामध्ये 1 चमचा जिरं घालूया आणि पाण्याचा जराही वापर न करता याची आपल्याला अशा पद्धतीची पेस्ट ही तयार करून घ्यायची आहे। इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता एका बाउलमध्ये आपल्याला 2 कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे। आता आपण याला छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। एका वेळेस जास्त पाणी घालायचं नाही, असं थोडं पाणी घालायचं म्हणजे बेसन पिठाच्या गुठळ्या होत नाहीत। हे बघा, इथे मी बेसन पिठाचं बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस आपल्याला अशा पद्धतीची ठेवायची आहे।
आता या बॅटरवरती आपण झाकण ठेवूयात आणि 5 मिनिटांसाठी हे बॅटर रेस्ट करण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। आता इथे मी 7 मीडियम साईजचे बटाटे उकळून घेतले आणि त्यांची साल काढून घेतली। आता हे बटाटे आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यावरतीच अशा पद्धतीने हाताने मॅश करून घ्यायचे आहे। बटाटे मॅश करताना शक्यतो हाताने स्मॅश करायचे, किसणीवरती किसून घ्यायचे नाही। जर आपण किसणीवरती यांना किसून घेतले तर याचा लगदा तयार होतो। हे बघा, इथे मी बटाटे छान मॅश करून घेतले। बटाटे मॅश करताना अशा पद्धतीने यामध्ये थोडेसे बटाट्याचे चंक्स ठेवायचे, म्हणजे हा पदार्थ खाताना चवीला अप्रतिम लागतो। आता पॅन मध्ये आपल्याला 3 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे आहे। तेल छान गरम झालंय। आता यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया। मोहरी छान तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे। आता यामध्ये आपण 10 ते 12 कढीपत्त्याची पानं अशा पद्धतीने बारीक कापून घालूया। हिरवी मिरची, आलं, लसूणचं वाटण यामध्ये घालायचं आहे। आता हे वाटण आपल्याला 1 ते 2 सेकंद तेलावरती छान अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे। वाटण छान परतून झाल्यावरती यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक कापून घेतलेला पुदिना घालायचा आहे। पुदिना घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। पुदिना देखील 1 ते 2 सेकंद या वाटणासोबत परतून घ्यायचा। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि बटाट्यांचा अंदाज घेऊन आपल्याला चवीप्रमाणे मीठ फोडणीमध्येच अशा पद्धतीने ऍड करून घ्यायचं आहे। आता हे मॅश करून घेतलेले बटाटे आपण तयार करून घेतलेल्या फोडणीमध्ये ऍड करून घेऊयात। सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता सध्या मुलांना शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मुलांना सकाळी नाश्त्यासाठी काहीतरी चटपटीत हवं असतं, त्यावेळेस आपण हा नाश्ता मुलांना बनवून देऊ शकतो। लहान काय मोठ्यांना सुद्धा हा नाश्ता फार आवडेल एवढा चविष्ट तयार होतो। आता इथे मी छान हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतले। यावरती आता आपण झाकण ठेवूयात आणि 1 वाफ आपण यावरती काढून घेऊया। इथे मी या भाजीवरती 1 वाफ छान काढून घेतलेली आहे। तयार झाली इथे आपली ही बटाट्याची भाजी। आता ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हलकीला थंड करून घ्यायची आहे। अशी ही बटाट्याची भाजी हलकी थंड झाल्यावरती आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे आहे। थोडेसे मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने वडे तयार करून घ्यायचे। तुम्हाला हवे तसे लहान किंवा मोठे तुम्ही वडे तयार करून घेऊ शकता। इथे मी हे सर्व वडे छान तयार करून घेतलेले आहे। इथे आपलं बेसन पिठाचं बॅटर सुद्धा छान रेस्ट झालेलं आहे। याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तयार करून घेतलेले बटाटे वडे आपल्याला या बेसन पिठाच्या बॅटरमध्ये अशा पद्धतीने डीप करून घ्यायचे आहे। आता हे बटाटे वडे फ्राय करण्यासाठी इथे मी तेल छान गरम करून घेतलंय। आता हे बटाटे वडे आपल्याला तेलामध्ये अशा पद्धतीने सोडून घ्यायचे आहे। हे बटाटे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे। वड्यांची एक साइड छान फ्राय झाली की वडे पलटी करून घ्यायचे आणि मस्त त्यांना फ्राय करून घ्यायचे आहे। इथे मी बटाटे वडे छान फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण यांना काढून घेऊयात। तयार झाले आपले क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे बटाटे वडे चवीला अप्रतिम लागतात आणि हे बटाटे वडे गाळ्यावरती मिळतात त्यापेक्षा चवीला जास्त चविष्ट तयार होतात। आता आपण मिरची फ्राय करून घेऊयात। आपल्याला ही मिरची पांढरे डाग येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता ही मिरची गरमागरम असतानाच यावरती आपल्याला अशा पद्धतीने मीठ घालून घ्यायचं आहे। इथे आपला नाश्त्यासाठी वडापाव तयार झालेला आहे। वडापाव सर्व करताना पाव आतून कट करून घ्यायचा, यामध्ये वडा ठेवायचा आणि मिरची ठेवायची आहे आणि हा वडापाव चवीला एवढा चविष्ट तयार होतो। जर तुम्ही एकदा अशा पद्धतीने घरी बनवून बघितला तर बाहेरून कधीच विकत आणणार नाही। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7, मी 2 मीडियम साईजचे कच्चे बटाटे त्यांची साल काढून त्याला अशा पद्धतीने किसून घेतलं आणि हा किस 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतला। हा बटाट्याचा किस काळा पडू नये त्यासाठी पाण्यामध्ये घातला होता। आता बटाट्याच्या किसमधील पाणी अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे पिळून घ्यायचं आहे। आता या बटाट्याच्या किसमध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला जेवढं बेसन पीठ बसेल तेवढं घालायचं आहे। सुरुवातीला 3 चमचे इथे मी बेसन पीठ घातलेलं आहे। आता याला आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं त्यामध्येच आपल्याला हे पीठ छान व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे। असं याला मिक्स करून घेतल्यानंतर मला वाटतंय आणखी यामध्ये बेसन पीठ बसेल, त्यामुळे मी यामध्ये आणखी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे आणि याला छान मिक्स करून घेतलेलं आहे। इथे आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं तर त्यापैकी अर्धी वाटी बेसन पीठ इथे आज आपण वापरलंय। आता यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालूयात, 1 चमचा लाल तिखट घालूयात। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे।
आणि पाव चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे। आता चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। सगळ्यात शेवटी 1 ते 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे। तेल घातल्यामुळे हा जो पदार्थ आपण तयार करणार आहोत तो अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो। आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेतले। इथे आज आपण बटाट्याची भजी तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे आपले हे बॅटर तयार आहे। भजी फ्राय करण्यासाठी तेल छान गरम करून घेतलं। हातामध्ये थोडंसं बॅटर घ्यायचं आणि अशा पद्धतीने भजी आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायची आहे। आता ही भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे। इथे मी भजी छान फ्राय करून घेतलेली आहे। अगदी मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत ही भजी तयार झालेली आहे। चवीला तर ही बटाट्याची भजी अगदी मस्तच लागते। अशा पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।